नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 3 अंतर्गत माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं एक पत्र आहे. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्यासाठी आणि प्रशासन अधिकारी नपासाठी पत्र महत्त्वाचं असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की 1/12 ते 19/12/2025 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार आपलं महत्त्वपूर्ण मूल्यांकनाची माहिती शाळांनी मुख्याध्यापकांनी भरणं अपेक्षित आहे. दिनांक 14/12/2025 पर्यंत 28,447 शाळांनी माहिती भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र केवळ 3,473 शाळांनीच माहिती अंतिम केलेली आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुदतीत काम करण्याची आवश्यकता असल्याचे सदर पत्रात नमूद आहे. सदर अभियान कालमर्यादित आहे आणि त्याचा अंतिम दिनांक मुख्याध्यापकांना 19/12/2025 पर्यंतच असल्याने कसल्याही प्रकारची यानंतर मुदतवाढ मिळणार नाही असं या पत्रात म्हटलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय मुख्याध्यापक प्राचार्य यांना या संदर्भात माहिती भरण्यास सूचित करावे आणि VC घेऊन त्यांचं आढावा घ्यावा असं या पत्रात म्हटलेलं आहे. तर हे पत्र खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. या अभियानात 19/12 म्हणजे आता फक्त उर्वरित 3-4 दिवसात संपूर्ण माहिती भरणं गरजेचं आहे. यापूर्वीच मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अ आणि ब जे दोन्ही घटक आहेत त्याची माहिती कशी भरायची या संदर्भात सविस्तर सांगितलेलं आहे. आणि तो तिसरा घटक आहे क, त्याच्याही माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर 14 तारखेपर्यंतचं जर आपण बघितलं तर प्रत्येक जिल्हानिहाय स्थिती या ठिकाणी दिलेली आहे की एकूण स्कूल किती आहेत, माहिती भरलेल्या शाळा किती आणि फायनलाइज झालेल्या शाळा किती आणि पेंडिंग किती. तर आपण हे जर जिल्हा वाईज बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याची संख्या ही फायनलाइज अगदी 2 अंकी 3 अंकीमध्येच दिसते. म्हणजे अजूनही अनेक शाळा भरण्यात आलेल्या नाहीत, फायनलाइज झालेल्या नाहीत. जर राज्याचा एकत्रित विचार केला आपण तर खूप शाळांची माहिती अपूर्ण आहे. जवळपास 1,08,137 शाळांपैकी फक्त 28,447 माहिती भरल्याची सुरुवात आहे. त्यापैकी 3,473 शाळाच फक्त फायनलाइज झालेल्या आहेत आणि अजूनही 76,215 एवढ्या शाळांनी अजून सुरुवात केलेली नाही. तर हे सर्व जिल्ह्यांनी आपापल्या तालुक्यानिहाय जिल्ह्यानिहाय आढावा घेऊन काम करणं अपेक्षित आहे. तर जे या व्हिडिओच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी किंवा शिक्षक मुख्याध्यापक हा व्हिडिओ पाहत असतील तर आपण हे काम प्राधान्याने कालमर्यादित असल्याने करावे. 19/12/2025 नंतर कोणत्याही प्रकारची आपल्याला मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे आपण हे काम कराल या अपेक्षेसह आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी मी संपवतो.